दैनिक सुपर भारत मराठी वृत्तवाहिनीवर मी आशिष बडवे आपले स्वागत करतो। आजच्या ठळक घडामोडी। प्रयागराजला जाणाऱ्या 2 कारचा करंजी उड्डाणपुलावर भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे। त्यात 7 जण जखमी झाले आहेत। आमचे प्रतिनिधी सुनील वनकर यांनी दिलेल्या माहितीनुसार हैदराबाद नागपूर महामार्गाने प्रयागराज येथे कुंभमेळ्याचे दर्शन घेण्यासाठी कर्नाटक येथील भाविक जात होते। समोरील कारचा टायर फुटला व उभ्या असलेल्या पाणी टँकरला धडक बसताच दुसऱ्या कारची भिडलेल्या कारला धडक बसून जोरदार अपघात झाला। या अपघातामध्ये 7 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे। अपघात एवढा भीषण होता की निळ्या कारचा चेंदामेंदा झाला तर पांढऱ्या रंगाची कार समोरून बेंड झाली। नागपूरला जात असलेले व रस्त्याच्या कडेला उभे असलेले यात्रेकरू शशिकांत राम वय 54 वर्ष, विजयकुमार वय 42 वर्ष हे कारने धडक दिल्याने जखमी झाले आहेत। KA 51 MM 7804 मधील उमाशंकर हे गंभीर असून बाबू अनुपकुमार C अशोक तसेच रोडच्या बाजूला थांबून असलेले सोनू जाधव वय 31 वर्ष राहणार मोहदा असे एकूण 7 जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले। अपघात झाल्याचे वृत्त कळताच करंजी येथील तरुण युवक मदतीसाठी धावून आले व त्यांनी करंजी ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल केले। त्यांच्यावर उपचार सुरू आहे। त्यातील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे। महामार्गावर वारंवार होणारे अपघात ही चिंतेची बाब असून पुढील कायमस्वरूपी उपाययोजना होताना दिसत नाही। त्यामुळे नागपूरकडे जाणाऱ्या सर्व बसेस सर्व्हिस रस्त्याने गावातून सुरू करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। बस स्थानक पांढरकवडा यांना सुद्धा त्याबाबत पोलिसांनी सूचित करावे असे नागरिकांनी म्हटले आहे।